तपोवनातील प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये स्थगितीबाबत माहिती दिली आहे। वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर साधू महंतांसाठी भव्य डोम उभारला जाणार होता। हाच डोम पुढील 32 वर्षांसाठी खासगी कंपनीमार्फत प्रदर्शन केंद्र म्हणून वापरला जाणार होता। एकही झाड तुटता कामा नये। मंडपासाठी त्या कुठे तुम्ही वृक्ष तोडतायत, झाडं तोडतायत, असं होणार नाही। ते गरज पडेल, मी माननीय मुख्यमंत्री मोदींशी बोललेलो आहे, गरज पडेल तसं असेल, झाड तोडून कोणी करत असेल तर ते रद्द करा, माननीय मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे। ज्यांना काही अडचणी असेल, तक्रारी असतील, निश्चित त्याचं आम्ही सर्वांचं निराकरण करू आणि हे करताना झाल्यावर मग आम्ही ते झाडांना हात लावू। आपल्याला हे सांगतो, ही झाडं लावल्यावर आम्ही त्या ठिकाणी त्यांना हात लावू, तोपर्यंत आम्ही हात लावणार नाही। जोपर्यंत नाशिककरांचं समाधान होणार नाही सगळ्यांचं तोपर्यंत आम्ही तरी हातही लावणार नाही। तपोवनातील वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक पाहायला मिळते। झाडांच्या कत्तली विरोधामध्ये मनसे तपोवनात आंदोलन करणार आहे। अमय खोपकर, सायली संजीव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे। मनसे या ठिकाणी झाडांच्या कत्तली विरोधात आक्रमक पाहायला मिळते। तपोवनात आज आंदोलन करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।